मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्या गावामधील काळुंका देवीची यात्रा आज आणि उद्या आहे. त्याच्यामुळे आपण व्हिडिओ टाकायचं थोडं काल माझ्याकडून गडबडीत नाही टाकणं झाला, व्हिडिओ शेअर नाही करणं झाला, पण आज टाकतोय थोडक्यात. तर मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे शेळी पालन हा शेतीसाठी खूप म्हणजे मोलाचा जोडीदार आहे, मोलाचा साथीदार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही जर शेळी पालन केलं तर तुमच्या बऱ्याच फायद्याचं आहे, बऱ्याच म्हणजे नंबर एक फायद्याचा आहे. कारण की जेव्हापासून मी शेळी पालन केले तेव्हापासून माझ्या लक्षात आलं, खरंच शेतीला जोड व्यवसाय शेळी पालन खूप फायद्याचं आहे. आणि त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त प्रत्येक शेतकऱ्यानं शेळी पालन हा व्यवसाय जोड व्यवसाय म्हणून शेतीला करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपली शेतीला आधार. कारण की आता शेतीचं कसं झालेलं आहे, दिवसेंदिवस शेतीच्या मालाचे भाव कमी होत चाललेले आहे आणि खर्च वाढत चाललेला आहे. तर जर त्याला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही जर शेळी पालन केलं तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस राहणार आहे. तर अशा हिशोबानं तुम्ही पण, जसं मी कमी शेती आहे माझ्याकडे 1 एकर, तर 1 एकर शेतीला मी जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन करतो आहे. तसं तुम्ही पण करू शकता आणि चांगल्यापैकी इन्कम याच्यामधून घेऊ शकता. आज 5-10 शेळ्या जर तुम्ही सांभाळल्या तर कसं पण महिन्याला 20-30 हजार रुपये, 10 जर शेळ्या केल्या तर नक्कीच 25-30 हजार रुपये महिन्याला तुम्ही महिना पाडू शकता. कारण की आज दिवसेंदिवस बोकडाच्या मटणाचे भाव वाढत चाललेले आहे. आता सध्या जर म्हणलं तर बोकडाचे मटणाचे भाव 750 ते 800 रुपयापर्यंत किलोना बोकडाचे मटण भेटतं आहे आपल्याला. आणि भविष्यामध्ये 1000 रुपये व्हायला याला वेळ लागणार नाही. 1 वर्षाच्या आत बाहेर 1000 रुपये किलो मटण बोकडाचं नक्कीच होणार आहे. कारण की याच्याकडं खाण्यासाठी खूप म्हणजे जास्त प्रमाणामध्ये लोक बोकडाचं मटण खात आहेत. आणि जास्तीत जास्त हॉटेल्स, मोठमोठाल्या हॉटेल्स ह्या बोकडाच्या मटणाच्या थाळीवरती सुरू आहेत. कोणाचं 250 रुपयाला प्लेट आहे, तर कोणाची 240 रुपयाला, कोणाची 230 रुपयाला. अशी स्पर्धा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि स्पर्धा असल्यामुळं या स्पर्धेचा खरा फायदा म्हणजे शेळी पालकाला होणार आहे. कारण तुम्हाला व्यापाऱ्याला देता डायरेक्ट तुम्ही हॉटेलवाल्यासोबत, जे मोठाले हॉटेलवाले त्यांच्यासोबत जर कॉन्टॅक्ट केला तर तुमचं व्यापाऱ्यापेक्षा हॉटेलवाल्या मालकाकडं आपले बोकडं चांगले योग्य दरामध्ये जाऊ शकतात आणि आपला नफा वाढू शकतो. अशा हिशोबानं जर शेळी पालन केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं परवडणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ एवढाच. कारण की मला आहे गडबड गावाकडे जाण्याची, कारण की यात्रा आहे आणि यात्रेचाच आमच्या देवीची पालखी आमच्या गावामध्ये मिरत असते आणि आपल्या दारासमोर पालखीचं स्थापना असतं, म्हणजे पालखी थांबत असते. तर त्याच्यामुळे मला लवकर जाणं आहे, पूजापाती करणं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.